हे चालू आहे आणि लवकरच मला वाटतं विल गेट रिझल्ट. म्हणजे खरं तर आपण संमोहन वगैरे होत नाही असं म्हणतो, पण शेवटी हिप्नॉटिझम नावाची एक गोष्ट आहे, तर त्याचा तो कुठेतरी वापर करत होता असं काही वाटलं का? कधीतरी असं वाटलं, पण नंतर मग बरेच जण जे आणखीन कंप्लेनंट्स भेटले तर त्याच्यामध्ये आय थिंक ते सायकोलॉजीवर खेळण्याचा अधिक प्रकार आहे की आपल्या सायकोलॉजीमध्ये आपल्याला जर एवढा मोठा धोका आहे असं आपल्याला जर वाटलं किंवा असं वाटलं की आपल्याला खूप मोठा काहीतरी फायदा होणार आहे असं आमिष आपल्याला दिसलं तर माणसाचं डोकं चालणं बंद होतं. तर मला वाटतं ही यूज टू प्ले ऑन दॅट. अच्छा, आज त्याच्या परिवाराचं काय रोल आहे? म्हणजे सुरुवातीला तुम्ही सांगितलं की ते बिलकुल विलिंग नव्हते, पण आज तरी त्यांनी मान्य केलंय का? किंवा आता तुम्हाला असं वाटतंय का की परिवारात माहिती होतं की हा कसा आहे? परिवार मान्य करायला अजिबातच तयार नव्हता त्यांचा आणि मला वाटतं आता पण त्यांची तीच भूमिका आहे. त्याची काही कारण असू शकतात, कदाचित खरोखर त्यांना तसा त्यांचा विश्वास असेल किंवा आपल्या माणसाला वाचवण्याचाही दृष्टिकोन त्यामध्ये असू शकतो. पोलिसांना त्यांनी काहीतरी दैवी शक्ती आहे माझ्याकडे वगैरे अशी काही भीती दाखवली असं कळतंय? भीती नाही दाखवली, पण आपल्याला किती चांगलं ज्योतिष येतं अशा प्रकारचं थोडंफार प्रयत्न त्यांनी केला आणि आपण आपले किती मोठे लोक आपले किती क्लायंट्स आहेत आणि ते सर्व आपला कसा सल्ला घेतात अशा प्रकारचं थोडंसं त्यांनी प्रयत्न केला. पण मग हे आता सध्या म्हणजे पोलिसांना हे लक्षात आल्यानंतर तुम्ही सक्त ताकीद दिली का की कोणीच त्याला भविष्य विचारू नये? कारण नाही, आमच्या लोकांना ज्या वेळेला लक्षात आलं की ह्यांनी काय उद्योग केलेले आहेत विशेष करून महिलांसंदर्भात, त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना वी आर व्हेरी क्लिअर की हा एक क्रिमिनल आहे, हा एक फ्रॉड आहे आणि हा एक विकृत माणूस आहे. तर त्याच्यामध्ये आमचा कुठलाही माणूस त्याच्याबरोबरचा त्यांनी सांगितलं तरी लोकांची मानसिकता अशी होती की ह्याला सोडायचं नाही. एक प्रश्न खरं पोलिसांवर सुद्धा उपस्थित केला जातोय, तो हा आहे की हे जे व्हिडिओज आहेत त्यातले खूप व्हिडिओज बाहेर आले आहेत. आता हे आधीच आले की ह्यात पोलीस दोषी आहेत? पोलिसांकडनंही हे व्हिडिओ बाहेर गेले असंही म्हटलं जातं. पोलीसकडे जे व्हिडिओ होते त्यातला एकही व्हिडिओ हा बाहेर गेलेला नाहीये. हा जो काही व्हिडिओचा प्रकार आहे तो त्या खरातच्या ऑफिसमध्ये जो ऑफिस बॉय होता त्याच्या 7 महिने प्रेग्नंट बायकोला खरातने हात घातला, मॉलेस्ट केलं, त्यावेळेला तो खरातच्या अगेन्स्ट गेला आणि त्यांनी काही रेकॉर्डिंग्स केले आणि ते व्हिडिओज जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ठेवले, कारण खरात त्याला प्रेशर आणत होता, त्याला स्वतःला आणि त्याच्या बायकोला आणि मुलांना मारण्याची धमकी त्यांनी दिलेली होती. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओज ठेवलेले होते की माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे व्हिडिओज आपण बाहेर आणा. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले जे व्हिडिओज होते त्यांनी किंवा ज्यांच्याकडे त्यांनी व्हिडिओ ठेवले तेही कदाचित टार्गेटवर आले आणि त्यांनी ते 2-4 ठिकाणी ठेवले की असं काही झालं तर हे म्हणजे आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे आपण पुढे हे करा, म्हणजे हे दबलं जाणार नाही प्रकरण. मला वाटतं अशा याच्यातून कुठून तरी हे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत, पण पोलिसांनी एकही व्हिडिओ ह्याच्यामधला आम्ही ओपन केलेला नाहीये आणि आम्ही जे कंप्लेनंट आहे त्यांची नावंही आम्ही म्हणजे आमच्या विक्टमचं नाव गोपनीय ठेवण्याचं कायदेशीर बंधन पोलिसांवर आहे. हे असे व्हिडिओ कधीपासून वेगवेगळ्या ठिकाणी सर्क्युलेट होतात? म्हणजे केस तर आत्ता झाली, पण हे कधीपासून लोकांच्या हाती आहेत? हे मला वाटते ज्या वेळेला त्यांच्या ऑफिस बॉयनी ते व्हिडिओज काढले म्हणजे किती महिन्याआधी किंवा काळाधी? हे आता वेगवेगळ्या ड्युरेशनचे व्हिडिओज आहेत, त्यामुळे एक्झॅक्टली किती काळ आधी जुना व्हिडिओ कधीचा असेल एकदम डिटेल तारीख सांगता नाही येणार मला. पण हे जे व्हिडिओज आहेत हे त्यांनी म्हणजे जीवाच्या भीतीने हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि त्यातले काही व्हिडिओज मला वाटते पॅनिक बटन टाईप काही बाहेर आले असावेत किंवा मला वाटते काही व्हिडिओज जे आहेत ते इतर काही ठिकाणी म्हणजे कुठे आपण एखादा पेन ड्राईव्ह कुठेतरी चेक करायला देतो तिथे कुठेतरी राहिला अशा प्रकारचं काहीतरी झालं असावं.
पण त्यामुळे अनेक महिलांना बराच त्रास होतोय. काही लोक तर त्यांची आयडेंटिटी अगदी शोधून शोधून त्या कोण आहेत हा टाकण्याचा प्रयत्न करतोय. आपण कारवाई पण केली आहे, म्हणजे ते पण कौतुकास्पद आहे.